सर मी संजय संजय सरंजामे. आणि मग घरी कोण कोण असतं? आजी असते, आई असते, आत्या, बहीण, भाऊ, बहिणी. मोठी फॅमिली. पण माझी आई असं म्हणते की जोपर्यंत सून घरात येत नाही तोपर्यंत आपली फॅमिली अपूर्ण आहे. नाही नाही, डील आपणच करायचं, ती जमीन आपणच विकायची, पण त्या रोड्याला थोडासा टांगता ठेवायचा. अजून खाली आणू भाव. सर, हा नवीन मुलगा संजय हा दुसरीकडे कुठे पार्ट टाइम जॉब करतोय का? काल मी माझा मोबाईल घ्यायला सर्व्हिस सेंटरला गेले होते. तिथे बाजूला एका रिअल एस्टेट एजन्सीचं ऑफिस आहे, तिथे पाहिलं मी त्याला काल. हा, अगं तो आधी तिकडे कामाला होता. काही ड्यूज वगैरे राहिले असतील, क्लिअर करायला गेले असेल. कारण मला थोडं ऑड वाटलं. तो एका माणसाबरोबर बाहेर पडला, ते दोघं गाडीत बसले आणि गेले. आणि मला नवल वाटलं, गाडी संजयने ड्राईव्ह केली. अच्छा, कसा दिसायला कसा होता का तो त्याच्या सोबतचा माणूस? हँडसम होता, रुबाबदार होता आणि त्याने ब्लेझर घातला होता. मोजाळकरकडून असल्या थिल्लरपणाचीच अपेक्षा होती. आय एम शुअर तो तुझ्या फर्म मध्ये शिरला ना, तो तिला सबोर्डच करण्यासाठी. काका, पण ऍक्च्युली तसं काही झालं नाही. संजय, आय मीन सत्यजित मुधोळकर वॉज वन ऑफ माय बेस्ट एम्प्लॉईज. इनफॅक्ट आज मी चेन्नईला जे कॉन्ट्रॅक्ट साईन करून आलोय त्यात तर त्याचा खूप मोठा वाटा. आय मस्ट कन्फेस काका, सत्यजित मुधोळकरांनी संजय सरंजामेचा अवतार घेऊन माझ्या फर्मचा फायदाच करून दिला. सत्यजित मुधोळकरच्या बाबतीत कुठलीच गोष्ट सरळ नसू शकते. मला आश्चर्य वाटतं त्या माणसाचं. त्याचं आश्चर्य काय वाटायचं? त्यानं जे काही केलं ते करायला फारसं डोकं लागत नाही किंवा कर्तृत्वही लागत नाही. एक मात्र खरं, ते आराम करून वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मनूला मात्र अपसेट केलं. आपलं काय ठरलं होतं आज आणि काय झालं? काका, आज आता तो विषय नको बोलू. नंतर कधीतरी एखादी चांगली वेळ बघून बोलेन मंजिरीशी. मंजिरी कुठे? तिच्या खोलीत आहे. अवदय, तिला बाय करायला जात नाही आता. नंतर बोलेन फोन. संजय, तू? संजय? हा, संजय संजय सरंजामे. हाय स्वप्न, मी सत्यजित मुधोळकर. शुभ्रा अंकिता काकूंजवळ झोपली. हे बाळा, आजच्या दिवशी असं उदास नाही बसायचं. बाहेर चल बघू. नाही, नको, राहू दे मावशी. सत्यजितरावांवर चिडलीत जणू. चिडायचं काय? मला सवय झाली आहे त्यांच्या अशा विचित्र आणि विक्षिप्त वागण्याची. ही नसती स्टंटबाजी करण्याची काय गरज होती ना, हेच कळत नाही मला. अगं, त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. आपल्या माणसासाठीच माणूस अशा उच्चाप्ती करतो बघ. हे तुम्ही बोलताय? आता काही दिवसांपूर्वीच तुम्ही मला म्हणाला होता
या माणसापासून जितक्या लवकर वेगळी होशील तितकं बरं आहे म्हणून. मत बदलत्यात माणसाची. बरोबर आहे. तुमच्याशी थोडं गोड काय बोलले, त्यांनी तुम्हाला एक साडी काय आणून दिली, तुम्ही लगेच त्यांच्या बाजूने झाले. ए बायो, एका लुगड्यानं पागळणाऱ्यातली ही पूर्ण नवं बरं. माणसाच्या डोळ्यात त्याचा खरेपणा दिसतो. तो माणूस खरा आहे बघ. म्हणून पुन्हा पुन्हा खोटं वागतात. आणि यावेळी तर मला टोटलच लागलेली नाहीये. स्वप्नीलच्या ऑफिसमध्ये खोट्या नावानं नोकरी करण्याची काय गरज आहे? स्वप्नीलचा कशाशी काहीच संबंध नाहीये. तुझ्या ओळखीत एक नवीन देखना पुरुष येतो म्हणल्यावर म्हणजे पुन्हा संशय. संशय नाही बाई, भीती. कमाल आहे. मी जेव्हाही कधी त्यांना त्यांच्या एका चुकीसाठी माफ करायचं ठरवते तेवढ्यात ते दुसरी चूक करून मोकळे होतात. जाऊ दे ना, त्यांच्याविषयी बोलण्यात आणि स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे एक मिनिट स्वप्नील, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. कसला काय? ओ, गैरसमज होतोय म्हणण्यापेक्षा तो करून देण्यात आला. तुम्ही हे का केलं हे ऐकण्यात मला काहीच रस नाही. आणि खरं सांगू का, समाव मला आश्चर्यच वाटत नाही. आपल्यात बोलण्यासारखं काही राहिलंय असं मला नाही वाटत सध्याच्या. इतिहासाची पुनरावृत्तीच केली. मागच्या वर्षी माझा वाढदिवस अगदी स्वप्नवत साजरा केला आणि रात्री निर्दयपणे लाथाडलं मला. आजही अख्खा दिवस तुमच्या बरोबर घालवला मनापासून सांगते, खूप आनंदात होते. आणि आता बजिता. अगं ऐक ऐक सांगतेस. हे बपुरी, गरोदरपणात असं होतंय कधी कधी. म्हणजे कधीतरी मन पिसासारखं हलकं होतं या बघ, कधी लोखंडवानी जड होतं या. कसं असते, गरोदरपणात बाईच्या शरीरालाच कष्ट होत्यात असं नाही, तिचं मन बी ओलांट्या खात असते सतत. आजी, हे सगळं जर फक्त त्याच कारणामुळे होत असेल तर ठीक आहे, नाहीतर हे बघ बाळा, तुला काय बी होणार नाही. अगं देवीचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठी. आजी, मला काही होईल अशी भीती नाही वाटत आहे मला. या घरावर जे काही वाईट सावट आलंय ते नाही, काही होणार नाहीये. मी काहीतरी बोलते उगाचच. सॉरी. चल देवघरात चल. देवी समोर 2 घटका शांतपणे बस. चल, देवीचा अंगारा लावते तुझ्या कपाळाला, बरं वाटेल तुला. बरं मला सांग, तुला खायला काय करू? आत्ता? गाजराचा हलवा करू? आजी, आत्ता कुठे, उशीर झाला खूप. कसं असतंय ना पोरी, जेव्हा पोट जड होते ना तेव्हा मन हलकं झालेलं असतं. अगं जगाचा सुरुवातीपासूनचा सिद्धांत आहे यो. चल, तू जाऊन देवी समोर बस, मी हलवा करून घेऊन येते. आजी, एक सांगू, तुम्ही खरंच खूप करता माझ्यासाठी. मला नाही वाटत माझ्या सख्ख्या आईने सुद्धा एवढं केलं असतं.
अगं खुळे, यात बी माझा स्वार्थच आहे बघ. स्वार्थ? हा, अगं तू मला तुझ्यासारखं गोजिरो गोजिरो पदवट देणार आहेस का नाही? हा, की तुला गौऱ्यासारखं गोरगमट बाळ पाहिजे? काय बोलतात? जा देवघरात जा, तर मी हलवा घेऊन ये. जा, मी पटकन घेऊन येते. हा, चला येतो. नीट जा स्वप्नील आणि सावध राहा. त्या मुधोळकरचा काही भरोसा नाही. त्याचा राग करण्यासाठी तो तुला मला काय कर, मारे, हल्ला करे, तर सोपं आहे का काका? अरे बाबा, तो माणूस गुंड आहे. रस्त्यावरती मारामारी करणं त्याच्यासाठी काही नवीन नाहीये. काका जर त्याला हे करायचं असतं तर आधीच केलं असतं त्याने. काळजी घे सर. ओके ओके. एखादी झालं हे बरंच झालं. म्हणजे आता त्याची खरी लायकी काय ना ते मंजिरीला कळेल, आणि तिच्या मनामध्ये घटस्फोट घेण्यासाठी ज्या काही शंका कुशंका असतील ना त्या तरी आता निघून जातील. निघालास तू? हो, बाय. And once again, many, many happy returns of the day. थँक्स. स्वप्नी, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. तू एवढी धावपळ करत इथे आलास आणि येणं सार्थकी लागलं की. केक खायला मिळाला काय काका? एनिवेज, यू टेक केअर. स्वप्नी, तुला यांनी आय मीन तुला काही त्रास नाही ना दिला? नाही अगं, ऍब्सोल्युटली काही नाही. मी तेच सांगत होतो काकांना. आणि तू काळजी करू नकोस, माझं काहीही नुकसान झालेलं नाही. उलट काका जे म्हणतात तसं झालं तर फायदाच होईल माझा. म्हणजे तुझा नवरा किती खोटारडा आहे हे तुझ्या आता तरी लक्षात आलं असेल ही अपेक्षा. बाबा, बाबा तुम्ही मी येतो. बाय काय बाबा तुम्ही त्याच्या समोर त्याला आणखीन काय करायचं बाकी राहील? निघालास? हो काका. काय? त्या दिवशी तुम्ही ऑफिसमध्ये आला होता तेव्हा तुम्ही पाहिलं होतं सत्यजित मुधोळकरांना. त्यावेळी तुम्ही काही बोलला नाही. माझं सोडा, काकांना किंवा मंजिरीला सुद्धा नाही. त्यांनी काय साध्य केलं असतं? मी न सांगून काय साध्य केलं तुम्ही? आता सगळं समोर आलंच आहे तर अगदी स्पष्टपणे बोलतो स्वप्नील. हे बघ, तू एक चांगला मुलगा आहेस, तू मला आवडतोस सुद्धा. पण मंजिरी सत्यजित रावांची बायको आहे आणि त्या दोघांचाही जोडा तसाच राहावा
अशी माझी मनोमन इच्छा आहे. हो, म्हणजे तुम्ही सत्यजित मुधोळकरांच्या टीम मध्ये आहात. मी मंजिरीच्या टीम मध्ये आहे. पण मंजिरी द्वेष करते सत्यजित. असं तुला वाटतं, असं मंजिरीला सुद्धा वाटतं, पण ते तसं नाहीये. तिचं मन तिच्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं. स्वप्नील, कधी कधी बाहेरून बघणाऱ्याला 4 गोष्टी जास्त दिसतात. मी काकांना बोललो नाही अजून आणि बोलणारही नाही. पण मी बोलणार आहे, कारण मी काही चोरी नाही केलेली. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. हा, आता दादाला जर माझ्यावर चिडायचं असेल, त्याला मला रागवायचं असेल, त्याला मला शिक्षा करायची असेल, तर तो त्याचा प्रश्न आहे, त्याची मर्जी आहे. काका, तुम्ही मला खूप आवडता. तुमच्यावर आता विश्वास नाही ठेवू शकत मी. शत्रू पक्षात आहात तुम्ही. स्वप्नील, वयाने वडील आहे म्हणून एक सल्ला देतो तुला. हे जे प्रेम असतं ना, प्रेम, ते फार फसवं असतं. या प्रेमात आपल्याला ज्या गोष्टी दिसायला हव्या, कळायला हव्या, त्या त्यावेळेला दिसत नाहीत आणि कळतही नाही. हे बघ, तू मंजिरीच्या प्रेमात अजून फार गुंतलेला नाहीयेस. तेव्हा आत्ताच काढता पाय घे. पुढे तुला हे खूप कठीण होऊन बसेल. तुम्हाला कोणी सांगितलं मी मंजिरीच्या प्रेमामध्ये जास्त गुंतलेलो नाही? देन गॉड ब्लेस. गुड नाईट. टेक केअर. अजून घातीस थोडं? नाही नाही, माझं ना आता पोट फुटेल अजून खाल्लं तर. कुठला हलवाई माझ्या पोटाला जन्माला येणारे काय माहिती. अहो, सतत गोड खातीये मी. परवा बसल्या बैठकीला अर्धा किलो जिलबी संपवली. आता बघ, होणार पोरग बी किती गॉड होईल ते. बरं, मला सांग, तुझ्या मनाची तगमग थांबली का नाही? आजी, खरं तर मगाशी तुमच्याशी बोलल्यावरच ती थांबली होती. मी काहीतरी वेड्यासारखा विचार करत बसले होते. सगळी जण घरात आहेत, सुरक्षित आहेत, कुणाला काय होणार आहे? दादाही येतीलच इतक्यात ऑफिसमध्ये. आता आला ना, कशी गॉड बातमी घेऊन येईल बघ. म्हणजे कसली गोड बातमी? आज दिसभर मंजिरी सोबत आहेत साहेब. काय सांगताय? म्हणजे मी पण आज फोन केला होता सकाळी वहिनींना विश करायला. मुद्दाम त्यांच्या घरच्या लँडलाईन वर केला, कारण मोबाईल वरती माझं नाव बघून कधी नाही उचललाय तर काय घ्या. पण नेमका पृथ्वीराज काकांनी फोन उचलला, मग मी ठेवून दिला पटकन. का? कशा पायी ठेवलात? सांगायचं की ठणकावून मला वहिनीशी बोलायचंय म्हणून त्या पृथ्वीराज रावांना.
पुढच्या वेळी नक्की असंच करेन. हा काय चाललंय हे? काय हलवा संपला? अख्खं भांड मी एकटीने आता इथे बसून संपवलंय. आजी मग मला? ठेवला हाय वाटीभर. अजून वाटीभर हलवा आहे. ए मंजुषा तू तो पटकन संपवा, मी नाही खाणार आहे अजून. अगं मी किती खातीये, भशी सारखी झाली आहे मी. आजी प्लीज पटकन तिला देऊन टाका आणि तू संपून टाकतो पटकन. हॅलो हा व्यंग बोल. हॅलो अरे कुठेस तू? आवाज येत नाहीये तुझा. हॅलो हॅलो हॅलो. आजी मला तेच वाटतंय. हो ना? पण जवळ कुणी काही बोलत नाही तवर आळीमिळी गुपची. पण आजी आपल्यापैकी कुणी काही बोलल्याशिवाय प्रकरण पुढे कसं जाणार? मला काय वाटतंय, तुम्हीच पुढाकार घ्या ना. असं म्हणतीस? ठीक आहे, मी बोलती. आजी आजी दादांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काय?